अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। सागर बंगल्यावर जाऊन प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। कालच पत्रकार परिषद घेऊन भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आपली जाहीर माफी मागावी, अन्यथा आपण त्यांच्या संदर्भात कायदेशीर कारवाई देखील करू असा इशाराच प्राजक्ता माळी हिनं दिलेला होता। आणि त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भात स्वतः त्यांनी लक्ष घालावं आणि कारवाई करावी असं त्यांना सांगणार असल्याचं प्राजक्ता माळी यांनी सांगितलेलं होतं। आणि त्या पार्श्वभूमीवर आता प्राजक्ता माळी सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत। कपिल, प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, काय अपडेट्स आहेत? हॅलो, नक्कीच प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। जवळपास अर्धा तास ही बैठक सुरू होती। सागर बंगल्यावर ही बैठक झालेली आहे। बीड प्रकरण जे आहे, बीड प्रकरणामध्ये जे प्राजक्ता माळी ज्या आमदारांनी नावं घेतलेली आहेत किंवा ज्या प्रकारे ट्रोलिंग चालू आहे, मराठी कलाकार एक आहे आणि ज्या प्रकारे ट्रोलिंग सुरू आहे आणि ह्या संदर्भातलं एक पत्र महिला आयोगाला दिलेलं आहे। एक तक्रार महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांनी केली होती आणि तशाच प्रकारची तक्रार घेऊन खरं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते आल्या होत्या आणि एक तक्रारीचा सूर होता त्या भेटीमध्ये आणि त्या सर्व गोष्टीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। जवळपास अर्धा तास बैठक होती। तर मुख्यमंत्री ह्या संदर्भात काय पावलं उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर भाजपाचे आमदार धस ह्या प्रकरणाशी निगडीत आहेत, त्यामुळे आणि धस हे निकटवर्गीय समजले जातात देवेंद्र फडणवीस यांचे। त्यामुळे आता भाजपाचे जे मुख्य नेते आहेत देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ते कशा प्रकारे ह्या पूर्ण प्रकरणाकडे बघतात, कशा प्रकारे प्राजक्ताचं जे जो लेटर्स आहे, जे विनवणी आहे त्याकडे कशा प्रकारे बघतात याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। कपिल, सुरेश धस यांनी आपली जाहीर माफी मागावी आणि त्यांनी माफी मागितली नाही तर आपल्या वकिलांच्या माध्यमातून आपण पुढचं पाऊल उचलू असा देखील इशारा प्राजक्ता माळी यांनी कालच दिलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता ही भेट होतीये। नक्कीच ज्याच पार्श्वभूमीवरती ही भेट होती। काल ज्या प्रकारे प्राजक्ता माळी मीडियासमोर आले होते त्याच्या आधीच ते मुख्यमंत्र्यांची ती भेट मागत होते आणि त्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री त्यांना भेट दिली होती। जवळपास अर्धा तास सागर बंगल्यावर ही बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये प्राजक्ता माळीने आपली जी बाजू मांडलेली आहे का माझी बदनामी करण्याचं वृत्त समोर येत आहे, माझं नाव घेतलं जात आहे मीडियामध्ये, त्यामुळे भाजपाचे नेते असतील, भाजपाचे कार्यकर्ते असतील बीडमधले, त्यांना समज द्यावा आणि त्यांनी माझी माफी मागावी। माफी नाही मागितली तर मी माझी पुढची पाऊल उचलू शकतो आणि तुम्ही ह्या पक्षाचे नेते आहात, या पक्षाचे प्रमुख आहात, त्याचबरोबर मुख्यमंत्री आहात, तुमच्याकडे गृह विभाग आहे, या अनुषंगाने प्राजक्ता माळीने ही भेट घेतलेली आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस काय करतात याकडे सर्वच लक्ष लागलेलं आहे। कशा प्रकारे हा प्रकरण हँडलतायत, धस हे माफी मागतायत का, जे कार्यकर्त्यांनी ट्रोल केलेलं आहे या सर्व गोष्टीला ते माफी मागतायत का, याकडे तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांकडनं नेमकी काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहावं लागणार आहे। धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी। सुमारे अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतलेली आहे। आमदार सुरेश धस यांनी बीड सरपंच हत्याकांडाचा संदर्भ देताना आपल्या चुकीच्या पद्धतीने उल्लेख केला, त्यासाठी सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी कालच पत्रकार परिषद घेऊन अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केलेली आहे आणि धस यांच्यावर कारवाई न झाल्यास कोर्टात जाण्याचा देखील इशारा त्यांनी दिलेला होता।